हॅलो, चला तर नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे ही काय ब्लाऊजची डिझाईन. तर मी इथे चॉकने आखून घेतलेलं आहे मार्क करून. आता स्टिच करून घेते. पहिले सेंटरमधून स्टिच करते कारण कापड हलणार नाही इकडं तिकडं. हे बघू शकता. त्याच्यावरती व्यवस्थित परत चॉकने जसं मार्किंग केले तसं मशीनने सावकाश पूर्ण याच्यावरती मारून घेते टीप. आता टीप मारून घेतलेली आहे. आतमधलं एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून टाकते. पाव इंच साईडने ठेवून कट करून टाकते आतमधलं. हे बघू शकता. हे असं व्यवस्थित कट करून घेते. आता आपल्याला याला छोटे छोटे कट मारायचे आहेत. पलटवण्यासाठी छोटे छोटे कट मारायला लागतात. ते मी इथं कट मारून घेते. हे काही कट माझे मारून झालेले आहेत इथं. चला तर आता आपण याला फोल्ड करून घेऊ आतल्या बाजूने. अस्तरला मी आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतून परत शिलाई टाकून घेते कारण फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतं. ते व्यवस्थित प्रेस जरी मारली तरी चालतं, पण मी टिप मारून घेत होते. दाब टिप म्हणतात याला. मी याला अशी दाब टिप मारून घेत होते. चला तर आपली दाब टिप मारून झालेली आहे. तर मी साईडने पूर्ण स्टिच करून घेणार आहे. आपलं जेवढं अस्तर आहे त्या बरोबरीनं आपण स्टिच करून घेणार आहोत. चला तर आपलं स्टिच करून झालेलं आहे. एक्स्ट्राचं कापड पण कट केलेलं. आता मी त्याच्यावरतून लेस लावून घेते कारण लेसनीच लूक छान वाटत होता. असं एवढं छान दिसत नव्हतं, पण लेसनी खूप छान दिसत होता. ज्या आकाराचा आपला पार्ट आहे त्या आकाराची आपल्याला लेस लावून घ्यायची आहे.